हॅलो मित्रांनो, राम राम, जय शिवराय. मी तुम्हाला आज आयसर बस BS6 किंवा आयसरची कोणती बस असो, ट्रक असो, ते डायग्नोस्टिक कसं करायचं, फॉल्ट कसा काढायचा, तो फॉल्ट कसा क्लिअर करायचा, त्या फॉल्ट काय आहे नक्की कसं समजायचं, हे मी तुम्हाला आज समजून सांगतो. तर हे मीटर आहे. या मीटरवर 4 बटन आहे. इथं 2 आहे आणि इकडच्या साईडला 2 आहे. तर त्याच्यात काय करायचं आहे, हे 1 नंबरचं मोडचं बटन आहे, त्याला टच करायचं. तर असा मेनू ओपन होतो. मेनू ओपन झाल्यानंतर ते आपल्याला जायचं आहे डायग्नोस्टिकवर. डायग्नोस्टिक 6 नंबरवर गेलं. परत शेजारचं बटन दाबून ओके करायचं. त्याच्यानंतर आता 1 नंबर येतं रीड फॉल्ट, नंतर येतं क्लिअर फॉल्ट, नंतर सेल्फ टेस्ट. आता आपल्याला करायचं आहे रीड फॉल्ट, पण आपल्याला फॉल्ट बघायचं आहे काय फॉल्ट आहे गाडीमध्ये, काय कोड आलेला आहे काय नाही. तर रीड फॉल्टला ओके करायचं आहे. त्याच्यात 1 नंबरला येतं ते EMS ECU, त्याच्यात 2 नंबरला येतं ABS ECU. तर आपल्याला 1 नंबरलाच करायचं आहे. त्याच्यानंतर आता याच्यात आले, आता माझ्या बसला कोणताही कोड नसल्यामुळं इथं कोणताच फॉल्ट येत नाही. तर इथं फॉल्ट येतो, एक कोड येतो. आता तो कोड आता आपल्याला क्लिअर करायचा आहे. कसं क्लिअर करायचं आहे, तर काय करायचं आहे, सेम प्रोसेस आहे. परत बॅक जायचं आहे. त्याच्यानंतर इथं 2 नंबरला आहे क्लिअर फॉल्ट. क्लिअर फॉल्टमध्ये जायचं आहे. क्लिअर फॉल्टला परत ओके करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पासवर्ड येतो. आता प्रत्येक गाडीला सेमच पासवर्ड असतो, 4 3 2 1. परत ओके करायचं आहे. पासवर्ड व्हेरीफाय झाला, सक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर आता हा EMS ECUचा परत एक फॉर्मॅट ओपन झाला. परत ओके करायचं आहे त्याला. हे केलं की असं येईल, ऑपरेशन कंप्लीट होतं. फॉल्ट क्लिअर झालेला आहे. फॉल्ट क्लिअर झाल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आता हाच कोड तुम्हाला जर समजायचं आहे, तुम्हाला काय फॉल्ट आहे गाडीमध्ये, तर ते परत सेम प्रोसेस आहे. परत डायग्नोस्टिकला यायचं आहे. परत रीड फॉल्ट करायचं आहे. रीड फॉल्ट केला. त्याच्यानंतर ECUला टच करायचं आहे. आता जो कोड आलेला आहे इथं, तो कोड जसाचे तसा उचलायचा आहे आणि गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे आयसर फॉल्ट कोड, आणि हा कोड कॉपी करायचा आहे. जो काय कोड असेल तो आयसर फॉल्ट कोड, आणि तो कोड तो सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन येईल. काय फॉल्ट आहे नक्की, कोणतं सेन्सर डॅमेज आहे, कोणती वायर डॅमेज आहे, गाडीला काय प्रॉब्लेम आहे नक्की, सगळं समजून जाईल. त्याच्यानंतर जर करण्याजोगा असेल, एखादा सेन्सर चेंज करण्याजोगा असेल, तुम्हाला जर त्याचं लोकेशन माहिती असेल, तर ते तुम्ही स्वतः करू शकता. धन्यवाद.